श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की डोक्यावर कर्ज झालं आहे आणि खूप टेन्शन आहे, तर समजत नाही आहे काय करायचं। तर हे मी आज तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे की ते उपाय जर तुम्ही केले तर त्याने म्हणजे जे रस्ते असतील ते मोकळे होत जावे, मार्ग मोकळे होतील, ज्याच्याने तुमचे कर्ज जे आहे हे सगळं तुमच्या डोक्यावरून उतरून जाईल। हां, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कष्ट करायचं नाही आहे, तुम्हाला कष्ट करायचं आहे, पण हे उपाय जे आहेत ते म्हणजे एक देवाची साथ म्हणून, तुमची मेहनत प्लस देवाची साथ म्हणून हे उपाय आहे की तुम्हाला मेहनत तर करायचीच आहे, पण हे 3 उपायसुद्धा करा। त्याच्यामधून एक केला तरी चालेल, 3 केले तरी चालतील। मनाने करा, श्रद्धेने करा, पॉझिटिव्ह मनाने करा, मनात शंका ठेवायची नाही, नकारात्मकता ठेवायची नाही, म्हणजे जे तुम्ही करणार आहात त्याचे तुम्हाला फळ भेटेल। तर एक नारळ घ्यायचा आहे, शेंदूर घ्यायचा आहे, चमेलीचं तेल घ्यायचं आहे। चमेलीचं तेल आणि शेंदूर हा मिक्स करून नारळावर हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। त्यावर एखादा गोड पदार्थ ठेवून मंगळवारच्या दिवशीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर मंगळवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस अंघोळ वगैरे करून हनुमानांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि ते जे नारळ आहे ते तुम्हाला त्यांच्या पायाशी ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या डोक्यावर हे जे कर्ज झालेलं आहे ते लवकरात लवकर आम्हाला त्याच्यातून मुक्त होऊ द्या आणि आमच्या अडचणी सगळ्या दूर करा, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। आणि 5 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जसे जसे तुम्ही हे उपाय करणार तसे तुम्हाला मार्ग दिसत जातील आणि तुमचे लवकरात लवकर तुमच्या डोक्यावरचे कर्ज हे सगळं उतरून जाईल। त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे। एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक काळा धागा घ्यायचा आहे। काळा धागा घेऊन तुम्हाला तुमच्या डोक्याच्या केसापासून त्या खालच्या पायाच्या नखापर्यंत तुमची जेवढी उंची आहे तेवढा तो धागा मोजून घ्यायचा। त्याच्यानंतर तो धागा घ्यायचा, नारळावर गुंडाळून घ्यायचा, घरी त्याचं पूजा करायची आणि शनिवारच्या दिवशीच तुम्हाला उपाय करायचा आहे। त्याच्यानंतर व्यवस्थित अंघोळ वगैरे करूनच ह्या गोष्टी करायच्या। त्याच्यानंतर ते नारळ घ्यायचं आणि वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडायचं आहे। तुमच्या घराजवळ म्हणा, कुठे म्हणा नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ते नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे। याचा अर्थ असा असतो की आणि तुम्हाला तिथं प्रार्थना करायची आहे की हे जे मी नारळ पाण्यात वाहतो आहे किंवा वाहते आहे, तर ह्या सगळ्या माझ्या अडचणी आहेत किंवा माझ्या डोक्यावर झालेलं कर्ज आहे की ज्यांना मी वाहतो आहे, तर तुमच्याकडे हीच प्रार्थना आहे माझी की लवकरात लवकर हे जसं नारळ ह्या पाण्यात वाहून जसं दूर जाईल, तशा माझ्या अडचणी ज्या आहेत त्या माझ्यापासून लवकरात लवकर दूर जावो अशी प्रार्थना करायची। मग जसं ते नारळ जेवढं त्या पाण्यात वाहून जाईल तेवढ्या लवकरात लवकर तुमच्या डोक्यावरचं कर्ज म्हणा, तुमचे अडचणी म्हणा, ह्या लवकरात लवकर सुटतील। त्यानंतर तिसरा उपाय आहे की तो म्हणजे हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे की वडाचं जे झाड असतं, तर वडाच्या झाडाला तुम्हाला सोमवारी तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याचे जे मुळं असतात त्याच्यावर तुम्हाला पाणी टाकायचं आहे। म्हणजे मुळाशी तुम्हाला ते तांब्याभर पाणी टाकायचं आहे आणि तिथं प्रार्थना करायची आहे, अडचणी सांगायच्या आहेत तुमच्या, असं तुम्हाला 5 सोमवार करायचं आहे। 5 सोमवार तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला फरक जाणवेलच। पण जिथे तुम्ही पाणी टाकणार तर तिथली एक मूळ उचलून आणायचं, तिथलं मूळ तोडून आणायचं आणि त्याच्या आधी मूळ तोडण्याच्या आदल्या दिवशी जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी उद्या तुमचं म्हणजे झाडाला प्रार्थना करायची आहे की मी उद्या तुमचं एक मूळ घेऊन जाणार आहे, तर त्याच्याबद्दल तुमची संमती हवी आणि त्याच्याबद्दल मला माफ करा, माफी मागायची, कारण तुम्ही शेवटी एक झाडाचं काहीतरी अवयव घेऊन जाणार आहात। म्हणून हे तुम्हाला रविवारच्या दिवशी जाऊन आधी तुम्ही हे बोलून यायचं तिथे आणि मग सोमवारी जाऊन हा उपाय करायचा आहे तुम्हाला। तर जिथे तुम्ही पाणी टाकणार तिथली एक मूळ आणायची, ती घरी आणायची, देवारात ठेवायची, 7 दिवस तिथेच राहू द्यायची। त्याच्यानंतर त्याला लाल कपड्यात बांधायचं आणि तुम्हाला तुमच्या खिशात तुम्ही ठेवू शकता ती मुळा। तर तुम्ही बघणार की ती जी मूळ आहे वडाच्या झाडाची, तर ती वाढत जाईल। म्हणजे ती जी मूळ आहे तिला काहीच पाण्यात काहीच द्यायची गरज नाही आहे। पण तुम्ही जर मनाने करणार ना हा उपाय, तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये अनुभव येईल की ती मूळ जी आहे ना ती तिची वाढते
आणि जशी जशी ती मूळ वाढेल तशी तशी ती लक्ष्मी मातेला आकर्षित करेल आणि तुमच्या घरात पैसा येईल. आणि जसं तुमच्या घरात पैसा येईल तसं तुमच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ते सगळं उतरून जाईल. ही अशी 3 उपाय आहे की आणि हे तुम्हाला 5 सोमवार करायचं आहे. 5 सोमवार तुम्हाला वडाच्या झाडाला मुळाशी पाणी द्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या अडचणी सांगायच्या आहेत. पण मनाने करा तरच तुम्हाला अनुभव येईल. नाहीतर तुम्ही कितीही केलं, मनाने केलं तर तुम्हाला अनुभव येणार नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा. त्याच्यानंतर मनाने करा, श्रद्धेने करा. कोणताही एक उपाय केला तरी चालेल. करा. लवकरात लवकर तुमच्या डोक्यावरचं कर्जही उतरून जाईल. श्री स्वामी समर्थ.